युवा सेनेचे अध्यक्ष, संपूर्ण महाराष्ट्राच्या तरुण वर्गांचं एक आकर्षण, उद्याच्या महाराष्ट्राचं एक भवितव्य, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवकांना आकर्षित केलं, हे आदरणीय आदित्यजी ठाकरे यांचा आजचा धावता दौरा आपल्या मतदारसंघामध्ये संपन्न होत असताना प्रथम आपण चाकरपासून सुरुवात करतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जरा वेळापूर्वीच आचारसंहिता लागू झाली आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये 17 एप्रिलला मतदान होणार आहे. आजचा दौरा फक्त युवकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी, कामगारांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आदित्यजींनी आवर्जून या ठिकाणी दौऱ्याला तारीख दिली आणि त्यांनी इच्छा प्रकट केली की मला या भागातल्या तरुणांचे प्रश्न समजून घ्यायचे. गेल्या 10 वर्षामध्ये आपण सगळेजण पाहताय, या विभागाचा खासदार म्हणून काम करत असताना आपण सगळ्यांनी मला पाहिलं. सर्व शिवसैनिकांच्या जोरावर, सर्वसामान्य शेतकरी आणि तरुणांच्या जोरावर, आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं, ज्येष्ठांच्या आशीर्वादानं 2 वेळा या राष्ट्रवादीच्या बाल्य किल्ल्यामध्ये आपण भगदाड पाडलं आणि प्रचंड बहुमताने विजय झालो. या वेळेला देशामध्ये आगळं वेगळं वातावरण, आगळं वेगळं वारं वाहत आहे. केंद्रामध्ये शिवसेना, भाजप, एनडीए युतीची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राला न्याय देण्याचं काम सन्माननीय आदित्यजी असतील, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून होणार आहे. आपल्या संघटनेचं लक्ष या शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे, त्यांच्या प्रश्नाकडे आहे आणि मी वेळोवेळी संघटनेनं आपल्याला ह्या मतदारसंघामध्ये ताकद देण्याचं काम केलंय आणि म्हणून मला आपल्या सगळ्या तरुणांना, सगळ्या कामगारांना, सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करायची, हीच वेळ आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला खऱ्या अर्थानं धडा शिकवायची. आणि म्हणून गेल्या वेळेला जसे आपले आशीर्वाद आणि प्रेम माझ्या पाठीशी गेल्या वेळेला राहिलं, त्याचप्रमाणे ह्या वेळेला सुद्धा आपण महाराष्ट्रामध्ये एक उच्चांकी मतानं निवडून येण्यासाठी निर्धार करायचा आहे आणि तो तुमच्या जोरावर करू, एवढंच या ठिकाणी मी आशा व्यक्त करून थांबतो आणि आदरणीय आदित्यजीला विनंती करतो की आपण आमच्या या सगळ्या लोकांशी संपर्क. दादा 1 मिनिट फक्त, क्रांतीवीर राजकुरूंचा पुतळा फक्त आपल्याला कार्यकर्ते 1 मिनिटात देतात, तेवढा फक्त एक स्वीकार करायचा आहे. सर्व तरुणांना विनंती आहे तेवढा द्यायचा आहे. जय महाराष्ट्र, जय भवानी. अरे खुर्चीला हात नका लावू, आपली खुर्ची चांगली आहे, ही काँग्रेस आणि भ्रष्टवादीची खुर्ची नाही, भ्रष्टवादी काँग्रेस. पण गेले 2-3 महिने पूर्ण महाराष्ट्र फिरतोय मी, मराठवाड्यात जाऊन आलो, कोकणात जाऊन आलो, रायगडात होतो आणि या शिरूरमध्ये आलं, आपल्या सर्वांच्या शिरूरमध्ये. खरं तर हा संवाद दौरा ठरलेला होता, मला येऊन आपल्याशी गप्पा मारायचे होते, संवाद करायचा होता आणि मग शिवाजी दादांना मी सांगितलं की मी येतो. आजची तारीख ठरली आणि योगायोग बघा कसा, संवाद दौरा इकडचा पहिली प्रचार सभा होती शिवसेनेची. पण मी याला प्रचार सभा काही मानणार नाही. आजपासून शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जानकर, हे सगळ्यांच्या ज्या सभा होतील, या महायुतीच्या सभा होतील, त्या प्रचाराच्या सभा नाही, विजयाच्या सभा होतील. पण मी महाराष्ट्र एवढ्यासाठीच फिरतोय की पूर्ण देशभराची मला एक भगवी लाट दिसते. शिवबंधन जे दिसते सगळ्यांच्या हातात, ते इथे आहे की नाही हे विचारायला तुम्हाला आलं. ती भगवी लाट इथे आहे की नाही शिरूरमध्ये?
एकमताने आहे ना? कारण गेले 15 वर्ष महाराष्ट्रात आणि गेले 10 वर्ष देशात काँग्रेस आणि दुसरी कुठची काँग्रेस आहे? राष्ट्रवादी नाही, राष्ट्रवादी काँग्रेस. एनसीपी म्हणजे नॅशनल करप्शन पार्टी. त्यांचं रावणाचं राज्य चाललेलं आहे. रामराज्य तर राहिलं दूर, रावणाचं राज्य चाललेलं आहे. आणि मग या राज्यात जे काही चाललंय, महागाई आहेच. महिलांना माहिती असेल महागाई घरात काही परवडतं का आपल्याला? साखर कारखाने आहेत पण साखरेचे भाव वाढतात. तेल, तूप, पेट्रोल, कांदा. खरं म्हणजे कांदे विकत घेतो की वांदे आपण जास्ती करतोय हे प्रश्न पडलेला आहे. आणि मग निवडणूक अशी ठरलेली आहे, शिवसेना, बीजेपी, आरपीआय ही महायुती आणि समोर तो 16 तोंडी रावण. 10 तोंडाचं नाही, आता वाढलेलं आहे, 16 तोंडी झालेलं आहे. तुम्ही माहिती आहे पुतळे जाळलेच असणार तुम्ही रावणाला, दहन केलं ना. आता परत एकदा तो निशाणा सोडायचा, धनुष्यबाण सोडायचं. आपले दादा कोण आहेत? समोर कोण आहेत? समोर समोरचे तुम्हाला दादा माहितात ना कसे आहेत? हे दादा कसे आहेत? आपल्यामध्ये राहतात, काम करतात, आपलं सगळ्यांचं ऐकून घेतात. समोरचे कसे आहेत? दादागिरी करणार आहेत. बरोबर. महाराष्ट्रात कुठेही काही अडचण आली तर आपले दादा धावून जातात. दुष्काळ होता तेव्हा समोरचे दादा काय बोलले? धरणात काय करायचं होतं त्यानं? बरोबर ना? आणि मग तुम्हाला ठरवायचं की ह्या परिस्थितीत तुम्हाला कोणाला निवडून द्यायचं. आजपासून आचारसंहिता चालू झालेली आहे, पण ही भगवी लाट तुम्हाला देशभरात न्यायची की नाही हे तुम्हाला ठरवायचं. कारण प्रश्न खूप आहेत इथे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेतच, महिलांच्या सुरक्षतेचे प्रश्न आहेत, पण तरुण वर्ग मला खूप दिसतो इथे. 30 वर्षाच्या आसपासचे मुलं किती आहेत? मुलं मुली ते हात वरती करून दाखवा मला. बघा ही तरुण वर्ग आहे. मच्छिंद्रजी तुम्ही का हात वर केला? तुम्ही किती वर्षाचे? पण आता येतोय का जोरात आवाज? आणि मग या मुलांना प्रश्न विचारा मी, तुम्ही जे शिकताय ते तुम्हाला परवडतंय का? डोनेशन घेताय? तुम्ही कधी तुमच्या महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्याला भेटलात का? युवा आणि क्रीडा मंत्री कोणी सांगू शकाल? मुख्यमंत्र्यांनी नाही माहिती. पद्माकर वळवी नावाचा एक माणूस आहे, कधी तरुणांवर भाषणच नाही केलं, आणि हा आपला मंत्री आहे तरुणांसाठी, आपला म्हणजे शिवसेनेचा नाही. शिक्षण मंत्र्यांना कधी तुम्ही मंत्रालयात भेटायला गेलात का? चांगलंय, तुम्ही नशीबवान आहात. तिथे पाकिटमार बसतात, कुठूनही ओरबडतात. नुसतं 2 गोष्ट केल्या तो यांनी, खोटी धोरणं आणि खोटी धरणं, बाकी काही आपल्या हाती नाही आलं. त्यांचे हात जे आहेत ना ते ओरबडण्यासाठी हात आहेत. तुमचे हात बघू, मला जरा मंडप बघू. हे शिवसेनेचे हात आहेत, हे महाराष्ट्र घडवणारे हात आहेत. आणि हे हात महाराष्ट्राला एक विश्वास देतील की नवीन जो महाराष्ट्र येणार आहे, सुजलाम सुफलाम महाराष्ट्र करू, तो भगवा महाराष्ट्र असणार आहे. तरुणांचे प्रश्न आहेतच, चाकणत नाही. एक तो खूप इंडस्ट्री आहे तुमच्याकडे, आहे की नाही? कुठचे कुठचे आहेत? फोक्सवॅगन आहे, महिंद्रा आहे, मर्सिडीज बेंझ आहे, बजाज. पण तुम्हाला नोकऱ्या मिळतात? तुमच्या दारी येऊन बसतात ते की नोकऱ्या घ्या, नोकऱ्या घ्या. मग हे काय कामाचे आहे तिथे? यांना पळवायचं नाही आपल्याला, पण एक काम करायचं, ही जबाबदारी तुमच्यावर सोपवतोय. शिवाजी दादांना एवढे मताने तुम्ही विजय करून द्या की त्यांच्या घरी ते येऊन बसतील आणि हे बोलतील, चल किती नोकऱ्या देतो सांग आता. दादाची हॅट्रिक. जास्ती वेळ मी तुमचा घेणार नाहीये, कारण पुढेही लोक थांबलेली आहेत, तुम्ही ठिकाणी उन्हात थांबलेला आहात. पण तुम्हाला मी एवढा वादा देतो
की दिल्लीत मोदीजी आणि महाराष्ट्रात उद्धवजी जेव्हा सरकार आणतील, तुमचं सरकार असेल ते, तुमच्या हक्काचं सरकार असेल, आपले आमदार खासदार मंत्री जे कोण असतील तुमच्यामध्ये राहतील, तुमच्या बरोबर राहतील आणि तुमच्यासाठी नेहमी काम करत राहतील. हा वादा मी तुम्हाला देतो. तुमचा काय एकच वादा, एकच वादा, एकच निशाणी, एकच रंग. जय हिंद, जय महाराष्ट्र. अखंड महाराष्ट्रातील युवकांचे आशास्थान, युवा सेनेचे अध्यक्ष आणि ज्यांनी तरुणांचे प्रश्न घेऊन गेले 4 वर्ष महाराष्ट्रामध्ये युवकांमध्ये एक नव चैतन्य निर्माण केलं, ते आदित्यजी ठाकरे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आजपासूनच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आचारसंहिता चालू झाली, त्यामुळे आपण राजकीय भाषण न करता फक्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. प्रचाराच्या वेळेला आपण प्रचार करू, पण आज फक्त युवकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी, युवकांना संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही मला गेले 10 वर्ष खासदार म्हणून काम करताना पाहिलं. या भागामध्ये संघर्षामध्ये काम करत असताना, हातामध्ये कुठली सत्ता नसताना 5 वर्षामध्ये जवळजवळ 5,500 कोटी रुपयाची विकास कामं आपण करू शकलो. त्याचं एकमेव कारण आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे मार्गदर्शन आणि आदित्यजी यांचं सहकार्य आणि सगळ्यात तुमचं सर्व शिवसैनिकांचं, सामान्य नागरिकांचं, महिला भगिनींचं, शेतकऱ्यांचं माझ्या पाठीमागे असलेलं योगदान. आणि म्हणून आपण सगळेजण, सगळ्यांना माहिती आहे की आता येणारी निवडणूक 17 तारखेला मतदान आहे. तुमचे असेच आशीर्वाद आणि मार्गदर्शन आणि पाठिंबा माझ्या पाठीशी राहील आणि केंद्रामध्ये पुन्हा सत्ता आपण एकदा मिळवणार आहोत. आणि त्यासाठी तुमच्या खासदाराला एक आगळं वेगळं बळ मिळेल की या मतदारसंघामध्ये चांगली विकास कामं करणं आणि प्रश्न सोडवण्यासाठी. म्हणून मी जास्त काही नाही बोलता, जसे यापूर्वी आपले आशीर्वाद राहिले, आपलं प्रेम राहिलं, तसंच प्रेम माझ्या पक्षावर आणि माझ्यावर ह्या वेळेला दाखवा, एवढीच विनंती करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. माझ्या ऐकण्यात आलं की आपला बालेकिल्ला आहे ना, पण आता आपल्याला एक काम करायचंय, इकडून थेट भगवा घ्यायचा आणि लाल किल्ल्यावर लावायचं आपल्याला आता दिल्लीच्या. आज योगायोग बघा, शिरूरचा दौरा घेतला मी, युवा संवाद दौरा, आणि आजपासून निवडणुका लागलेल्या आहेत, आचारसंहिता लागलेल्या आहेत. म्हणजे ही प्रचार सभा झाली ना, पण मी सांगितलं, मागच्या पण सभेत सांगितलं मी की ही प्रचार सभा नाही, आजपासून शिवसेना, भाजप, आरपीआय, महायुतीच्या सगळ्या सभा या विजयाच्या सभा होणार आहेत. कारण पूर्ण देशात एक भगवी लाट दिसते. देशभरात शिवबंधनांनी सगळे एकत्र आलेले आहेत. सगळ्यांना तर लाल किल्ल्यावर तर भगवा पाहिजे, मुघलाई नकोय. आणि हे काम आपल्या सर्वांना करायचंय. भगवा झेंडा दिल्लीत आपल्याला फडकवायचा आहे. जास्ती वेळ तुमचा घेणार नाही. प्रश्न तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत. गेले 10 वर्ष देशात, गेले 15 वर्ष महाराष्ट्रात काँग्रेस, भ्रष्टवादी काँग्रेस, म्हणजे तुम्हाला माहिती आहे कुठची, राष्ट्रवादी जे स्वतःला म्हणतात ते खरं भ्रष्टवादी काँग्रेस आहेत, नॅशनल करप्शन पार्टी. बरोबर ना? हे आपल्या खिशातून पैसे घेत आहेत, पापाचे पैसे स्वतःला घेतलेत आणि आता परत आपल्यामध्ये वाटणार आहात. त्या पैशाला तुम्ही हात लावणार आहात? कारण ते बापाचे पैसे नाहीत, त्यांच्या पापाचे पैसे आहेत. 2 गोष्टी केल्या त्यांनी महाराष्ट्रात, खोटी धरणं आणि खोटी धोरणं, आणि ह्याच्यावर रावणाचं सरकार चालवत आहेत. पुन्हा एकदा आपल्याला ते रामराज्य आणायचं महाराष्ट्रात आणि देशात. तयार आहात का? नक्की? जास्ती वेळ तुमचा घेत नाही मी, जसं सांगितलं, कारण उन्हात तुम्ही थांबलेला, पुढे जायचं मला. पण मला तुम्ही एक सांगा, एकच वादा, एकच वादा, एकच चिन्ह, एकच रंग. मी तुम्हाला एवढा वादा देतो की तुम्ही धनुष्यबाणाला निवडा, शिवाजीरावांना निवडा,
तुमचे खासदार सत्तेत बसणार आहेत, शिवसेना, भाजप आणि आरपीआयचं. आणि जेव्हा दिल्लीत मोदीजी आणि महाराष्ट्रात उद्धवजींचं सरकार बसेल तेव्हा आपले आमदार, खासदार, मंत्री तुमच्यामध्ये राहतील, तुमच्यासाठी काम करतील आणि तुमच्यातलेच राहतील. एवढीच शपथ देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं. झेंडा खाली घ्या, झेंडा खाली घ्या, झेंडा खाली घ्या. 400 वर्षापूर्वी जे शिवाजी महाराजांनी स्वप्न पाहिलं समाजामध्ये भगवा पताका लावली, त्याच पद्धतीने त्यांचा आदर्श घेऊन माननीय आदित्य ठाकरे युवा सेनेचे अध्यक्ष, संपूर्ण महाराष्ट्राच्या तरुण वर्गांचं एक आकर्षण, उद्याच्या महाराष्ट्राचं एक भवितव्य, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवकांना आकर्षित केलं, हे आदरणीय आदित्यजी ठाकरे यांचा आजचा धावता दौरा आपल्या मतदारसंघामध्ये संपन्न होत असताना प्रथम आपण चाकरपासून सुरुवात करतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जरा वेळापूर्वीच आचारसंहिता लागू झाली आणि आपल्या मतदारसंघामध्ये 17 एप्रिलला मतदान होणार आहे. आजचा दौरा फक्त युवकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी, कामगारांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आदित्यजींनी आवर्जून या ठिकाणी दौऱ्याला तारीख दिली आणि त्यांनी इच्छा प्रकट केली की मला या भागातल्या तरुणांचे प्रश्न समजून घ्यायचे. गेल्या 10 वर्षामध्ये आपण सगळेजण पाहताय, या विभागाचा खासदार म्हणून काम करत असताना आपण सगळ्यांनी मला पाहिलं. सर्व शिवसैनिकांच्या जोरावर, सर्वसामान्य शेतकरी आणि तरुणांच्या जोरावर, आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं, ज्येष्ठांच्या आशीर्वादानं 2 वेळा या राष्ट्रवादीच्या बाल्य किल्ल्यामध्ये आपण भगदाड पाडलं आणि प्रचंड बहुमताने विजय झालो. या वेळेला देशामध्ये आगळं वेगळं वातावरण, आगळं वेगळं वारं वाहत आहे. केंद्रामध्ये शिवसेना, भाजप, एनडीए युतीची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राला न्याय देण्याचं काम सन्माननीय आदित्यजी असतील, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून होणार आहे.
आपल्या संघटनेचं लक्ष या शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे आणि त्यांच्या प्रश्नाकडे आहे. आणि मी वेळोवेळी संघटनेनं आपल्याला ह्या मतदारसंघामध्ये ताकद देण्याचं काम केलंय. आणि म्हणून मला आपल्या सगळ्या तरुणांना, सगळ्या कामगारांना, सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करायची, हीच वेळ आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला खऱ्या अर्थानं धडा शिकवायची. आणि म्हणून गेल्या वेळेला जसे आपले आशीर्वाद आणि प्रेम माझ्या पाठीशी गेल्या वेळेला राहिलं, त्याचप्रमाणे ह्या वेळेला सुद्धा आपण महाराष्ट्रामध्ये एक उच्चांकी मतानं निवडून येण्यासाठी निर्धार करायचा आहे. आणि तो तुमच्या जोरावर करू एवढंच या ठिकाणी मी आशा व्यक्त करून थांबतो. आणि आदरणीय आदित्यजीला विनंती करतो की आपण आमच्या या सगळ्या युवकांशी संवाद. दादा एक मिनिट फक्त क्रांतीवीर राजकुरूंचा पुतळा फक्त आपल्याला कार्यकर्ते 1 मिनिटात देतात हे तेवढा फक्त एक स्वीकार करायचा आहे. सर्व तरुणांना विनंती आहे तेवढा द्यायचा आहे. जय महाराष्ट्र. अरे खुर्चीला हात नका लावू, आपली खुर्ची चांगली आहे. ही काँग्रेस आणि भ्रष्टवादीची खुर्ची नाही, भ्रष्टवादी काँग्रेस. पण गेले 2-3 महिने पूर्ण महाराष्ट्र फिरतोय मी. मराठवाड्यात जाऊन आलो, कोकणात जाऊन आलो, रायगडात होतो आणि या शिरूरमध्ये आलो, आपल्या सर्वांच्या शिरूरमध्ये. खरं तर हा संवाद दौरा ठरलेला होता. मला येऊन आपल्याशी गप्पा मारायचे होते, संवाद करायचा होता. आणि मग शिवाजी दादांना मी सांगितलं की मी येतो. आजची तारीख ठरली आणि योगायोग बघा कसा, संवाद दौरा इकडचा पहिली प्रचार सभा होती आपली शिवसेनेची. पण मी याला प्रचार सभा काही मानणार नाही. आजपासून शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जानकर, हे सगळ्यांच्या ज्या सभा होतील, या महायुतीच्या सभा होतील, त्या प्रचाराच्या सभा नाही, विजयाच्या सभा होतील. पण मी महाराष्ट्र एवढ्यासाठीच फिरतोय की पूर्ण देशभराची मला एक भगवी लाट दिसते. शिवबंधन जे दिसते सगळ्यांच्या हातात, ते इथे आहे की नाही हे विचारायला तुम्हाला आलो. ती भगवी लाट इथे आहे की नाही शिरूरमध्ये? एकमताने आहे ना? कारण गेले 15 वर्ष महाराष्ट्रात आणि गेले 10 वर्ष देशात काँग्रेस आणि दुसरी कुठची काँग्रेस आहे? राष्ट्रवादी नाही, राष्ट्रवादी काँग्रेस. एनसीपी म्हणजे नॅशनल करप्शन पार्टी. त्यांचं रावणाचं राज्य चाललेलं आहे. रामराज्य तर राहिलं दूर, रावणाचं राज्य चाललेलं आहे. आणि मग या राज्यात जे काही चाललंय, महागाई आहेच. महिलांना माहिती असेल महागाई, घरात काही परवडतं का आपल्याला? साखर कारखाने आहेत पण साखरेचे भाव वाढतात. तेल, तूप, पेट्रोल, कांदा. खरं म्हणजे कांदे विकत घेतो की वांदे आपण जास्ती करतोय हे प्रश्न पडलेला आहे. आणि मग निवडणूक अशी ठरलेली आहे, शिवसेना, बीजेपी, आरपीआय ही महायुती. आणि समोर तो 16 तोंडी रावण, 10 तोंडाचं नाही, आता वाढलेलं आहे, 16 तोंडी झालेलं आहे. तुम्ही माहितीये पुतळे जाळलेच असणार तुम्ही रावणाला, दहन केलं ना. आता परत एकदा तो निशाणा सोडायचा, धनुष्यबाण सोडायचं. आपले दादा कोण आहेत? समोर कोण आहेत? समोर समोरचे तुम्हाला दादा माहितात ना कसे आहेत? हे दादा कसे आहेत? आपल्यामध्ये राहतात, काम करतात, आपलं सगळ्यांचं ऐकून घेतात. समोरचे कसे आहेत? दादागिरी करणार आहेत. बरोबर. महाराष्ट्रात कुठेही काही अडचण आली तर आपले दादा धावून जातात. दुष्काळ होता तेव्हा समोरचे दादा काय बोलले? धरणात काय करायचं होतं त्यानं? बरोबर ना? आणि मग तुम्हाला ठरवायचं की ह्या परिस्थितीत तुम्हाला कोणाला निवडून द्यायचं. आजपासून आचारसंहिता चालू झालेली आहे, पण ही भगवी लाट तुम्हाला देशभरात न्यायची की नाही हे तुम्हाला ठरवायचं. कारण प्रश्न खूप आहे तिथे.
शेतकऱ्यांचे प्रश्न आहेतच, महिलांच्या सुरक्षतेचे प्रश्न आहेत, पण तरुण वर्ग मला खूप दिसतो इथे. 30 वर्षाच्या आसपासचे मुलं किती आहेत, मुलं मुली, ते हात वरती करून दाखवा मला. बघा, ही तरुण वर्ग आहे. मच्छिंद्रजी, तुम्ही का हात वर केला? तुम्ही किती वर्षाचे? पण आता येतोय का जोरात आवाज? आणि मग या मुलांना प्रश्न विचारा नाहीये, तुम्ही जे शिकताय ते तुम्हाला परवडतंय का? डोनेशन घेतात? तुम्ही कधी तुमच्या महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्याला भेटलात का? युवा आणि क्रीडा मंत्री कोणी सांगू शकाल? मुख्यमंत्र्यांनी नाही माहिती. पद्माकर वळवी नावाचा एक माणूस आहे, कधी तरुणांवर भाषणच नाही केलं, आणि हा आपला मंत्री आहे तरुणांसाठी. आपला म्हणजे शिवसेनेचा नाही. शिक्षण मंत्र्यांना कधी तुम्ही मंत्रालयात भेटायला गेलात का? चांगलंय, तुम्ही नशीबवान आहात. तिथे पाकिटमार बसतात, कुठूनही ओरबडतात. नुसतं 2 गोष्ट केल्या तो यांनी, खोटी धोरणं आणि खोटी धरणं, बाकी काही आपल्या हाती नाही आलं. त्यांचे हात जे आहेत ना, ते ओरबडण्यासाठी हात आहेत. तुमचे हात बघू, मला जरा मंडप बघू. हे शिवसेनेचे हात आहेत, हे महाराष्ट्र घडवणारे हात आहेत. आणि हे हात महाराष्ट्राला एक विश्वास देतील की नवीन जो महाराष्ट्र येणार आहे, सुजलाम सुफलाम महाराष्ट्र करू, तो भगवा महाराष्ट्र असणार आहे. तरुणांचे प्रश्न आहेतच, चाकणत नाही. एक तो खूप इंडस्ट्री आहे तुमच्याकडे, आहे की नाही? कुठचे कुठचे आहेत? Volkswagen आहे, महिंद्रा आहे, मर्सिडीज बेंझ आहे, बजाज. पण तुम्हाला नोकऱ्या मिळतात? तुमच्या दारी येऊन बसतात ते की नोकऱ्या घ्या, नोकऱ्या घ्या. मग हे काय कामाचे तिथे? यांना पळवायचं नाही आपल्याला, पण एक काम करायचं, ही जबाबदारी तुमच्यावर सोपवतोय. शिवाजी दादांना एवढे मताने तुम्ही विजय करून द्या की त्यांच्या घरी ते येऊन बसतील आणि हे बोलतील, चल किती नोकऱ्या देतो सांग आता. दादाची हॅट्रिक. जास्ती वेळ मी तुमचा घेणार नाहीये, कारण पुढेही लोक थांबलेली आहेत, तुम्ही चिकागो उन्हात थांबलेलात. पण तुम्हाला मी एवढा वादा देतो की दिल्लीत मोदीजी आणि महाराष्ट्रात उद्धवजी जेव्हा सरकार आणतील, तुमचं सरकार असेल, ते तुमच्या हक्काचं सरकार असेल. आपले आमदार, खासदार, मंत्री जे कोण असतील तुमच्यामध्ये राहतील, तुमच्या बरोबर राहतील आणि तुमच्यासाठी नेहमी काम करत राहतील. हा वादा मी तुम्हाला देतो. तुमचा काय एकच वादा? एकच वादा, एकच निशाणी, एकच रंग. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदित्य साहेबांना विनंती आहे की आपण एक विजय तलवार, आदित्य साहेबांना विनंती आहे की आपण ही विजय तलवार सर्व तरुणांना दाखवायची आहे आणि शिवाजी दादांच्या विजय रॅलीला पण आपण उपस्थित राहावं असं सर्वांच्या तरुणांच्या वतीने, युवा सेनेच्या वतीने, विद्यार्थी सेनेच्या वतीने त्यांना आवाहन करतो. आणि पोलीस स्टँडवर घ्या, पुढे जाऊन द्या, पुढे जाऊन द्या, रस्त्याच्या पुढे घ्या. आपण जर येणार असाल कॅनवायमध्ये तर आपण पुढे घ्या रस्त्याच्या. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, साहेब रथामध्ये येणार आहे, साहेब रथामध्ये येणार आहे. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे सर्वांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आदित्य साहेबांना विनंती करीत आहे. त्यांच्यासोबत
अखंड महाराष्ट्रातील युवकांचे आशास्थान, युवा सेनेचे अध्यक्ष आणि ज्यांनी तरुणांचे प्रश्न घेऊन गेले 4 वर्ष महाराष्ट्रामध्ये युवकांमध्ये एक नव चैतन्य निर्माण केलं, ते आदित्यजी ठाकरे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आजपासूनच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आचारसंहिता चालू झाली, त्यामुळे आपण राजकीय भाषण न करता फक्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. प्रचाराच्या वेळेला आपण प्रचार करू, पण आज फक्त युवकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी, युवकांना संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही मला गेले 10 वर्ष खासदार म्हणून काम करताना पाहिलं. या भागामध्ये संघर्षामध्ये काम करत असताना, हातामध्ये कुठली सत्ता नसताना 5 वर्षामध्ये जवळजवळ 5,500 कोटी रुपयाची विकास कामं आपण करू शकलो. त्याचं एकमेव कारण आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे मार्गदर्शन आणि आदित्यजी यांचं सहकार्य आणि सगळ्यात तुमचं सर्व शिवसैनिकांचं, सामान्य नागरिकांचं, महिला भगिनींचं, शेतकऱ्यांचं माझ्या पाठीमागे असलेलं योगदान. आणि म्हणून आपण सगळेजण, सगळ्यांना माहिती आहे की आता येणारी निवडणूक 17 तारखेला मतदान आहे. तुमचे असेच आशीर्वाद आणि मार्गदर्शन आणि पाठिंबा माझ्या पाठीशी राहील आणि केंद्रामध्ये पुन्हा सत्ता आपण एकदा मिळवणार आहोत. आणि त्यासाठी तुमच्या खासदाराला एक आगळं वेगळं बळ मिळेल की या मतदारसंघामध्ये चांगली विकास कामं करणं आणि प्रश्न सोडवण्यासाठी. म्हणून मी जास्त काही नाही बोलता, जसे यापूर्वी आपले आशीर्वाद राहिले, आपलं प्रेम राहिलं, तसंच प्रेम माझ्या पक्षावर आणि माझ्यावर ह्या वेळेला दाखवा, एवढीच विनंती करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. माझ्या ऐकण्यात आलं की आपला बालेकिल्ला आहे ना? पण आता आपल्याला एक काम करायचंय, इकडून थेट भगवा घ्यायचा आणि लाल किल्ल्यावर लावायचं आपल्याला आता दिल्लीच्या. आज योगायोग बघा, शिरूरचा दौरा घेतला मी, युवा संवाद दौरा, आणि आजपासून निवडणुका लागलेल्या आहेत, आचारसंहिता लागलेल्या आहेत. म्हणजे ही प्रचार सभा झाली ना, पण मी सांगितलं, मागच्या पण सभेत सांगितलं मी की ही प्रचार सभा नाही, आजपासून शिवसेना, भाजप, आरपीआय, महायुतीच्या सगळ्या सभा या विजयाच्या सभा होणार आहेत. कारण पूर्ण देशात एक भगवी लाट दिसते. देशभरात शिवबंधनांनी सगळे एकत्र आलेले आहेत. सगळ्यांना तर लाल किल्ल्यावर तर भगवा पाहिजे, मुघलाई नकोय. आणि हे काम आपल्या सर्वांना करायचंय. भगवा झेंडा दिल्लीत आपल्याला फडकवायचा आहे. जास्ती वेळ तुमचा घेणार नाही. प्रश्न तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत. गेले 10 वर्ष देशात, गेले 15 वर्ष महाराष्ट्रात काँग्रेस, भ्रष्टवादी काँग्रेस, म्हणजे तुम्हाला माहिती कुठची, राष्ट्रवादी जे स्वतःला म्हणतात ते खरं भ्रष्टवादी काँग्रेस आहेत, नॅशनल करप्शन पार्टी. बरोबर ना? हे आपल्या खिशातून पैसे घेत आहेत, पापाचे पैसे स्वतःला घेतलेत आणि आता परत आपल्यामध्ये वाटणार आहात. त्या पैशाला तुम्ही हात लावणार आहात? कारण ते बापाचे पैसे नाहीत, त्यांच्या पापाचे पैसे आहेत. 2 गोष्टी केल्या त्यांनी महाराष्ट्रात, खोटी धरणं आणि खोटी धोरणं, आणि ह्याच्यावर एक रावणाचं सरकार चालवतात. पुन्हा एकदा आपल्याला ते रामराज्य आणायचं महाराष्ट्रात आणि देशात. तयार आहात का? नक्की? जास्ती वेळ तुमचा घेत नाही मी, जसं सांगितलं, कारण उन्हात तुम्ही थांबलेला, पुढे जायचं मला. पण मला तुम्ही एक सांगा, एकच वादा, एकच वादा, एकच चिन्ह, एकच रंग. मी तुम्हाला एवढा वादा देतो की तुम्ही धनुष्यबाणाला निवडा, शिवाजीरावांना निवडा. तुमचे खासदार सत्तेत बसणार आहेत, शिवसेना, भाजप आणि आरपीआयचं. आणि जेव्हा दिल्लीत मोदीजी आणि महाराष्ट्रात उद्धवजींचं सरकार बसेल, तेव्हा आपले आमदार, खासदार, मंत्री तुमच्यामध्ये राहतील, तुमच्यासाठी काम करतील आणि तुमच्यातलेच राहतील. एवढीच शपथ देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय शिवाजी. रस्ता मोकळा करा, आपण गाड्यांमध्ये बसून घ्या. हे पहा, टू व्हीलर वाल्याला
कृपया पुढे चला. टू व्हीलर वाले सर्व पुढे चला. टू व्हीलर वाल्यांनी पुढे चला. मध्ये कोणी गाड्या घालू नये. मध्ये कोणीही गाड्या घालू नये. पुढे राहील त्यानंतर रथ राहील. टू व्हीलर वाल्यांना विनंती जागा करून द्या. पुढे चला. राईट ना. टू व्हीलर वाले पुढे चला. टू व्हीलर वाले पुढे चला. या पुढे रवी गाडी जाऊ द्या पुढे. सर्वांनी बीएमसी चौकात जायचं आहे. सर्व नागरिकांनी बीएमसी चौकात नारळाच्या जिल्हा प्रमुख मच्छिंद्रजी खराडे, जिल्हा प्रमुख वादेवीना रामसर गावडे, उपजिल्हा प्रमुख सन्माननीय भगवानप्पा वादेकर, शिवसेनेच्या जिल्हानेत्या आदरणीय नगरसेविका संध्याताई विवाहे, सन्माननीय शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी शिवसेना भोसरी हार्दिक स्वागत आहे. आभार. शिवसेनेचे चेअरमन विजय भोगे. या ठिकाणी सर्व युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित आहे. बोधिंजन मतदारसंघातील सर्व युवा सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय केवळ लागतील आपण आदरणीय थांबवून थांबायचं आहे. सन्माननीय युवासेना जिल्हाधिकारी ॲडव्होकेट अमृताजी गुरव, सहसंपर्क प्रमुख मनोहरजी गायके, सहसंपर्क प्रमुख अविनाशजी राणे, त्याचप्रमाणे सरचिटणीस युवासेना या ठिकाणी आदरणीय युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचं आगमन होत आहे. हे आपण सर्वांना विनंती करतो. स्वतः भगवा ध्वज घेऊन आदित्य साहेब सर्वांना अभिवादन करत आहे. प्रत्येकांना विनंती आहे आपण आपापल्या गाड्यांमध्ये बसायचं आहे. रथाची गाडी दोन्ही पुढे घ्या. रथाची गाडी दोन्ही पुढे. कृपया सर्वांना विनंती आहे रथाची गाडी दोन्ही पुढे घ्या. स्वागत. आपल्या दर्शनासाठी युवा सम्राट माननीय आदित्य साहेब ठाकरे हे येत आहेत. भोसरी शहराच्या वतीनं आदित्य साहेबांचं हार्दिक स्वागत. युवा सेना प्रमुख माननीय आदित्य साहेब ठाकरे हे आपल्या दर्शनासाठी या ठिकाणी. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द देतो. 10 ते 15 हजाराच्या लेखी दादा तुम्हाला इथून आणि मतदान देतो. हो ठिकाणी आदित्य साहेबांचं शिवसेनेच्या वतीने हार्दिक स्वागत.
हार्दिक स्वागत. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. खेळ बंद करू नका. 10 वाजल्यापासून खेळ वाजवतोय. चालू ठेवा खेळ. दादांची गाडी राहील आणि दादांच्या गाडीनंतर आदित्य साहेबांची गाडी राहील. सेनाप्रमुख माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांचं विश्रांतवाडीमध्ये आगमन झालेलं आहे. विजयराव पाटील यांचं विश्रांतवाडी नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. या ठिकाणी पुणे शहराच्या वतीनं शहरप्रमुख अजय भोसले, उपशहरप्रमुख पदाधिकारी यांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. माईक पाठवू का मागे साहेब? अभिवादन तलवार काढून अभिवादन करतायत. शिवाजीराव पाटील यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. पुन्हा शिवसेनेचे शाखा प्रमुख विक्की धोत्रे, प्रवीण भोसले, शशी देवकर, समीर सातो पाटील, अनिल शेठ टिंगरे पाटील, अभिजित नवले पाटील यांच्या वतीनं युवा सेनेचे आदित्य साहेब ठाकरे यांचा सत्कार झालेला आहे. आज आपल्याला भेटण्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे. झोपले का सगळे? जय महाराष्ट्र. खूप दिवसानंतर वाघोलीत आलो आणि येऊन खरं तर बरं वाटलं, कारण सगळीकडे मला भगवा दिसतोय. आजपासून निवडणुका लागलेल्या आहेत.
आणि आता एकच वेळ आली आहे हॅट्रिकची. बरोबर ना? देणार ना तुम्ही याने हॅट्रिक? कारण पूर्ण देशात भगवी लाट आहे. देशात आहे, महाराष्ट्रात आहे. मध्ये मी मराठवाड्यात जाऊन आलो, रायगडात गेलेलो मागच्या वर्षी, आता कोकणात जाऊन आलो आणि या शिरूरमध्ये आलो. साधारणपणे निवडणुकीच्या पहिल्या दिवशी प्रचार सभा चालू होते. मी तर म्हटले की ही प्रचार सभा नाहीये. आजपासून ज्या काही सभा शिवसेना, भाजप, आरपीआय या महायुतीच्या होतील त्या फक्त आणि फक्त विजयाच्या सभा होतील. बरोबर ना? मला माहित आहे की तुम्ही पुन्हा एकदा या संसद रत्न झोपले का सगळे? जय महाराष्ट्र. खूप दिवसानंतर वाघोलीत आलो आणि येऊन खरं तर बरं वाटलं, कारण सगळीकडे मला भगवा दिसतोय. आजपासून निवडणुका लागलेल्या आहेत आणि आता एकच वेळ आली आहे हॅट्रिकची. बरोबर ना? देणार ना तुम्ही याने हॅट्रिक? कारण पूर्ण देशात भगवी लाट आहे. देशात आहे, महाराष्ट्रात आहे. मध्ये मी मराठवाड्यात जाऊन आलो, रायगडात गेलेलो मागच्या वर्षी, आता कोकणात जाऊन आलो आणि या शिरूरमध्ये आलो. साधारणपणे निवडणुकीच्या पहिल्या दिवशी प्रचार सभा चालू होते. मी तर म्हटले की ही प्रचार सभा नाहीये. आजपासून ज्या काही सभा शिवसेना, भाजप, आरपीआय या महायुतीच्या होतील त्या फक्त आणि फक्त विजयाच्या सभा होतील. बरोबर ना? मला माहित आहे की तुम्ही पुन्हा एकदा या संसद रत्न शिवाजीरावांना तुम्ही परत एकदा संसदेत पाठवणार निवडून. बरोबर की नाही? मला तुमच्याकडून एक विश्वास पाहिजे. पाठवणार तुम्ही, मला माहितीये. शिवसेना जिंकणार आहे मला माहितीये, पण किती मतांनी? समोरचं डिपॉझिट जप्त करणार आहात की नाही तुम्ही, हा प्रश्न आहे. कारण प्रश्न खूप आहेत तसे. इथे मला तरुण वर्ग खूप दिसतोय. 30 वर्षाच्या आसपासची मुलांनी हात वरती करून दाखवा मला, मुलं मुलींनी. हे बघा, एवढे सगळे आहेत. किती मुलं कॉलेजमध्ये जातात? आणि किती मुलं वर्गात जातात? सगळे हात खालती आले. असंच आहे. पण काँग्रेसचे पण तुम्ही जेव्हा खासदार निवडून देता, दिल्लीत जातात, पण कधी संसदेत बसत नाही. तुमचा आवाज कधी उठतो? आणि मग हे सगळं पण हे बदलायचं आपल्याला. कारण आपण पण वर्गात कधी जात नाही. कारण काय शिकवलं जातं ते बरोबर आहे का? तुम्हाला खात्री आहे का? शिकल्यानंतर, डिग्री मिळाल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळणार याची खात्री आहे का? नवीन नोकऱ्या येतात का तुमच्याकडे? ना शेतकरी खुश आहे, ना शेतमजूर खुश आहे, ना शाळेत जाणारा मुलगा खुश आहे, घरच्या महिला खुश नाहीयेत, महागाई वाढते. आणि ह्याचं उत्तर एकच आहे, तुम्ही बदल घडवणार आहात की नाही. म्हणजे आपले खासदार नाही बदलायचे, पण काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेस, एनसीपी म्हणजे नॅशनल करप्शन पार्टी आहे. याला तुम्ही महाराष्ट्रातून हकलून लावणार आहात की नाही. एवढंच लोकांना हकलून लावायचं. इकडच्या लोकांचं काय? आणि तुम्ही ते करू शकता. ताकद बघायची का तुमची? हात वरती करून दाखवा मला. शिवसेनेचे हात आहेत, काँग्रेसचे नाही. लुटणारे नाही आहेत, महाराष्ट्र घडवणारे हात आहेत. मी तुम्हाला एकच शपथ देतो, इथून तुम्ही जास्तीत जास्त मतांनी जो आपला खासदार निवडून देणार आहात, विधानसभेत येणाऱ्या 6 महिन्यात विधानसभेत जो आमदार निवडून देणार आहात, दिल्लीत मोदीजींचं सरकार बसल्यानंतर, महाराष्ट्रात उद्धवजींचं सरकार बसल्यानंतर, देशभरात भगवा पसरल्यानंतर, जे काही शिवसेना, भाजप, आरपीआयचे उमेदवार नाही, आता खासदार आणि आमदार असतील, मंत्री असतील, तर तुमच्या मध्ये बसतील, तुमच्या बरोबर राहतील आणि तुमच्यासाठी काम करत राहतील. जय महाराष्ट्र. वंदे मातरम. महाराष्ट्रातील तमाम तरुणांचे आशास्थान
युवा सेनेचे अध्यक्ष आदरणीय आदित्यजी ठाकरे यांचा युवा संवाद दौरा आणि त्या दौऱ्याचा समारोपाची सभा ह्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय राज्यसभेतील खासदार शिवसेना सचिव आदरणीय अनिलजी देसाई, या विभागाचे माजी आमदार आणि लोकनेते आदरणीय बाबूरावजी पाचरणे, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व सन्माननीय सहकारी, शिवसेना, भाजप, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व सन्माननीय, मी सगळ्यांची नावं घेऊ शकतो परंतु उशीर झालेला आहे. आदरणीय आदित्यजींना पुन्हा मुंबईला पोहोचायचं आहे म्हणून मी नावं घेण्यामध्ये वेळ लावत नाही. कृपया मला सगळ्यांनी क्षमा करावी. आज सकाळी 10 वाजल्यापासून चाकणला सुरुवात केली आणि हा युवकांचा झंझावात चाकणपासून मोशी, दिघी, भोसरी, वाघोली, विमाननगर, चंदननगर, वडू, कोरेगाव, रांजणगाव, शिक्रापूर, सणसवाडी या सगळ्या ठिकाणी सर्व नागरिकांनी आणि विशेष करून माझ्या सर्व युवकांनी अतिशय जल्लोषामध्ये स्वागत केलं. त्यातल्या त्यात आनंदाची बातमी म्हणजे आज आचारसंहिता लागू झाली. म्हणजेच खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात, आदित्यच्या या दौऱ्यानं माझ्या प्रचाराला सुरुवात झाली. हा सुवर्ण योगायोग असं मी समजेल. एकंदरीत 17 एप्रिलला या ठिकाणी निवडणुकीचं मतदान होणार आहे. गेले 10 वर्ष तुम्ही पाहिलं मला खासदार म्हणून काम करत असताना. 5 वर्ष खेड लोकसभा मतदारसंघाचा खासदार होतो, 5 वर्ष आता शिरूर लोकसभा मतदारसंघाचा. आणि या 5-10 वर्षामध्ये काम केलं असताना पहिल्या निवडणुकीमध्ये माझं मताधिक्य फक्त 20,810 होतं. दुसऱ्या निवडणुकीमध्ये माझे मताधिक्य 1,80,000 झालं. कारण 5 वर्ष प्रामाणिकपणे आपण जनतेची सेवा केली. रात्रीचा दिवस पाहिला नाही, ऊन पाहिलं नाही, पाऊस पाहिला नाही. सातत्यानं आदिवासी भागातला डोंगर कपाऱ्याचा भाग असो, शहरातला गल्लोगल्लीचा भाग असो, सगळ्या ठिकाणी लोकांचा संपर्क आणि लोकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी सातत्यानं आपण प्रयत्न केले. आता गेल्या 5-6 दिवसापासून काही राष्ट्रवादीचे पोपट विचारायला लागलेत. म्हणे खासदार खोटारडा आहे, खासदार फसवा आहे, खासदाराने काय केलं त्याचं ब्लूप्रिंट बघा, त्यांचा विकास आराखडा काय विचारा. मला या सगळ्यांना सांगायचं, या 5ही जर आमदारांना विचारलं की विकास आराखडा काय मी दाखवलं तरी त्यांना कळण्यासारखं आहे का? त्यांना फक्त 7-12 आणि इसार पावत्या कळतील. सगळे 101 आहेत. मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माहितीसाठी फक्त 5च गोष्टी सांगतो. 5 वर्षामध्ये मी काय केलं. पुणे नाशिक रेल्वे खासदार व्हायच्या अगोदर सुरेश कलमडीच्या काळामध्ये ते रेल्वेमंत्री असताना त्याचं सर्वेक्षण झालं आणि सरकारनं त्यावेळेला पाहिलं की हा तोट्यात जाणारा रेल्वे मार्ग असल्यामुळे तो बंद केला. मी खासदार झालो, 7 वर्ष पाठपुरावा केला. 2012 ममता बॅनर्जीला पण भाग पडलं आणि 2012च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये पुणे नाशिक महामार्ग रेल्वे मार्ग मंजूर झाला 1839 कोटी रुपयाचा. त्यामध्ये राज्य सरकारनं अर्धे पैसे द्यायचे आणि केंद्र सरकारनं अर्धे पैसे द्यायचे असा प्रस्ताव मंजूर झाला. तुम्ही म्हणाल 2 वर्ष झाले आता काय का रखडलाय. कुठलाही प्रकल्प 1000 कोटीच्या वर असेल तर त्याला प्लॅनिंग कमिशनची स्क्रुटी आणि मान्यता लागते. म्हणून गेले 1.5-2 वर्ष ती फाईल प्लॅनिंग कमिशनमध्ये प्रलंबित आहे. काळजी करू नका, 6 महिन्यामध्ये त्याचं 1850 कोटी रुपयाचं काम चालू होऊ शकतं. दुसरा म्हणजे खेड ते सिन्नर रस्ता.
या रस्त्यासाठी 2009 पासून मी पाठपुरावा करतोय. 16 मिटिंगा घेतल्या केंद्रीय मंत्र्यांबरोबर, राज्याच्या प्रशासनाबरोबर, महसूल खात्याबरोबर, भूसंपादन खात्याबरोबर. आणि गेल्या 6 महिन्यापूर्वी ह्या रस्त्यावर 1452 कोटी रुपये मंजूर झाले. त्याचं टेंडर पण मंजूर झालंय. भूसंपादन काही ठिकाणी पुणे जिल्ह्यात बाकी असल्यामुळे ते काम चालू होत नाही. एवढा टेंडर अवॉर्ड झालेला आहे. 1850 आणि 1452 म्हणजे झाले 3300 कोटी रुपये. तुम्ही सगळेजण माहिती आहे तुम्हाला की NH 222 आणे माळसे ते कल्याण ते नगर महामार्ग, ह्या महामार्गावर अनेक अपघात होतात. ह्या महामार्गावर अनेक मृत्यू झाले. 2010 सालापासून पाठपुरावा करतोय मी. माळशेज घाटापासून आपल्या आणे घाटापर्यंत 61 किलोमीटरच्या रस्त्यासाठी जानेवारी महिन्यामध्ये मंजुरी मिळाली. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्याचं टेंडर पण झालं. त्याची किंमत आहे 293 कोटी रुपये. 3600 कोटी रुपये हे झाले. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून महाराष्ट्रातल्या कुठल्याही लोकसभा मतदारसंघामध्ये रस्त्याची जेवढी कामं झाली नसेल तेवढी माझ्या खेड लोकसभा आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये झाली. मी जाहीर करू शकतो. माझं आव्हान आहे राष्ट्रवादीच्या कुठल्याही खासदाराला, आणि तुम्ही सांगा की रस्त्याची यादी तपासून पहा. जवळजवळ 500 कोटी रुपयाचे रस्ते PMGSY मधून केले. टोटल झाली 4500च्या आसपास. हडप ते. आणि दुसरं सांगायचं म्हणजे आणे माळशेज ते आणे घाटापर्यंतचा रस्ता, हा रस्ता टोल विना आहे. त्याच्यावर टोल लागणार नाही, म्हणजे भुजबळ तिथे मध्ये येणार नाही. हडपसर ते कवडीपाट 6 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 3 वर्ष पाठपुरावा केला. शेवटी केंद्रीय मंत्र्यांबरोबर भांडलं, हमरी-तुमरीवर झालं, भांडण झालं होतं त्याच्या ऑफिसमध्ये. आणि 6 किलोमीटर रस्त्यासाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 50 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला. त्याचं काम आता पूर्णत्वास आहे. ही कामं ह्या राष्ट्रवादीच्या आमदारांना दिसत नाहीये. राज्याच्या बजेटमधून सुद्धा आपण रस्ते मंजूर करून आणले. DPDCचा मी सदस्य आहे, तिथून सुद्धा कामं मंजूर करून आणली. आणि या सगळ्यांच्या व्यतिरिक्त लोकांपर्यंत पोहोचलोय. रात्रीचा दिवस पाहिला नाही. 2-2 वाजेपर्यंत आदिवासी भागामध्ये दौरा करायचा. 5 वाजता, पहाटे 6 वाजता मी घरी पोहोचतो. हे आज नाही गेले 10 वर्ष करतोय. आणि म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघ हा एकमेव मतदारसंघ आहे महाराष्ट्रामध्ये की जिथे राष्ट्रवादीला दुर्बीण घेऊन उमेदवार शोधावा लागला. सगळ्या आमदारांना विचारलं, वल्लभ बेनकेला विचारलं की साहेबांनी तुला मुंबईला बोलवलंय उमेदवारीच्या चर्चा करायला. बेनके आमदार म्हणाले नाही, माझ्या पोटात दुखतंय, मी चाललोय डॉक्टरकडे. आंबेगावच्या आमदाराला विचारलं, ते डायरेक्टली मोठ्या साहेबांचं त्यांचं कनेक्शन आहे. ते म्हणाले साहेब मी मशीन लावली छातीमध्ये. बाकीच्या सगळ्या आमदारांना विचारून पाहिलं तर म्हणाले आम्हाला विधानसभेला तिकीट नाही दिली तरी चालेल, पण लोकसभा नको म्हणजे नकोच. आणि मग आता कोणाला तरी दिलंय. आणि ज्याला तिकीट दिलंय तो म्हणे मी शेतकऱ्याचा मुलगा. मी काय पाकिस्तानहून आलो? मी काय शेतकऱ्याचा मुलगा नाहीये. मी पण लहानपणी गोरज चरायला जात होतो, गवत कापत होतो, पाणी भरत होतो, मोठा हाकत होतो, सगळं काम केलं मी लहानपणी. आणि आता म्हणतात उद्योगपती विरुद्ध शेतकरी. अरे मला अभिमान आहे, शेतकऱ्याचा मुलगा उद्योगपती झालो. का शेतकऱ्याच्या मुलांना उद्योगपती होऊ नये? पण मी चोऱ्या माऱ्या तर केल्या नाही ना. तिकीट जाहीर करताना पालकमंत्री म्हणाले अजित पवार की शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला जिंकायचा, आम्ही बसून राहणार, जातीनं बसून राहणार. माझं तर म्हणणं अजित पवारला तू बसून राहा, उभा राहा, झोपून राहा, रांगून राहा, काही कर.
इथं शिरूर तुम्हाला मिळणार नाही. आणि तुम्हाला एवढेच हे होतं तर मग तूच उभा राहायचं ना. आमच्या पक्षप्रमुखांनी जाहीर आवाहन केलं होतं पवार घराण्याला की इथून उभे राहा, तुमचं डिपॉझिट जप्त करू. उद्धवजीनं त्यावेळेला जाहीर आवाहन केलं होतं, आठवतं तुम्हाला सगळ्यांना. म्हणून आम्हाला निवडणुकीची चिंता नाही. मी गेले 10 वर्ष तुम्ही पाहिले मला कधी पेपरमध्ये अशी बातमी ऐकायला आली की आढळरावाने इथं भ्रष्टाचार केला, इथं जमिनी लाटल्या, इथं इसार पावती केली, तिथं 7-12 कमवला. 10 वर्षामध्ये मी यात फक्त राजकारण करणार आलोय, ती माझ्या लोकांची सेवा करण्यासाठी, चोऱ्यामाऱ्या करण्यासाठी नाही. राजकारणामध्ये प्रवेश केला तर ठरवूनच आलो होतो, जे काय खिशातून खर्च झाला तरी चालेल, परंतु शुद्ध आणि प्रामाणिकपणे राजकारण करायचं. कधी एक पैशाचा भ्रष्टाचार नाही, कधी कलंक नाही. आणि माझ्या दृष्टीनं ही सगळी माझ्या जनतेची ताकद आहे. जनतेच्या प्रेमापोटी 2 वेळा मी खासदार झालो. आज वातावरण बदललंय, देशामध्ये हवा बदलायला लागली आहे. तुम्ही गावागावामध्ये जा, कानाकोपऱ्यामध्ये देशाच्या कुठल्याही भागात जा, सरकार बदलणार आणि नरेंद्र मोदीचं सरकार येणार, ते पंतप्रधान होणार, उद्धवजींचं सरकार महाराष्ट्रामध्ये येणार. ही सगळीकडं सर्व मतदार आता वाट पाहतायत. कधी निवडणूक जाहीर होते ना मी कधी बटणं दाबतो धनुष्यबाणाची आणि कमळाची. याचं कारण गेल्या 3 वर्षामध्ये भारत देशाची पत जगाच्या पाठीवर इतकी कलंकित झाली, भारताची पत राहिली नाही. याचं कारण लक्षावधी कोटी रुपयाचा भ्रष्टाचार, महिलांवर अत्याचार, महागाईचा भस्मासूर, आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य शेतकऱ्याला वाटतं की आम्हाला काय मिळालं. व्यापारी वर्गाला विचारा. माझं तर म्हणे महाराष्ट्रातला 99% व्यापारी आज या सरकारच्या धोरणावर त्रस्त आहे. एलबीटी प्रकार हा शेतकरी, तुम्ही व्यापाऱ्यांच्या दृष्टीने विचारून बघा सगळ्या व्यापाऱ्यांना एलबीटी म्हणजे काय, किती भयंकर आणि जालिम औषध आणलंय त्यांनी. आणि आमच्या सरकारनं, आमच्या महायुतीने जाहीर केलंय की सरकार सत्तेवर आल्यानंतर एलबीटीचा आम्ही नायनाट करून टाकू आणि व्यापाऱ्यांना एक प्रकारचा दिलासा देऊ. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं असलेल्या बैलगाड्याचा आदित्यजी बैलगाड्याचा ही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनातला आनंद असणारा खेळ आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चालतो. सगळ्या जिल्ह्यामध्ये बैलगाडा शर्यती म्हणतो आम्ही त्याला. सणासुदीमध्ये, यात्रा उत्सवामध्ये शेकडो वर्षाची परंपरा असलेला खेळ आहे. ज्या वेळेला 1.5-2 वर्षापूर्वी बंदी आली, बंदी उठवण्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातले शेतकरी नाराज झाले. राज्य सरकारनं त्याला तेवढा म्हणावा असा प्रतिसाद दिला नाही आणि अख्ख्या महाराष्ट्रातून हा एकटा माईचा लाल सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन जवळ 32 लाख रुपये खर्च केले आणि बंदी उठवली. अख्ख्या महाराष्ट्रातून मला फोन आले, अगदी पार वाशिम, विदर्भ, मराठवाडा, खानदेश सगळ्या ठिकाणी मला निमंत्रण आले की तुमचा सत्कार करायचा साताऱ्याला, वाशिमला, जळगावला, अमरावतीला. मी खुशीने आलो मुंबईवरून, दिल्लीवरून मुंबईला, मुंबईवरून मंचरला. चाकणपासून येताना पाहतो तो बोर्ड वेगळेच दिसायला लागले. जाणता राजाच्या कृपेनं बैलगाडा बंदी उठली आणि घड्याळाचं चिटू. अशा प्रकारची यांची रीती आहे, अशा प्रकारची यांची नीती आहे. आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची, सत्तेमध्ये परिवर्तन होणार, बदल होणार हे अटळ आहे. परंतु या शिरूर लोकसभा मतदारसंघातून मला माझ्या सर्व शिरूर वासियांना विनंती आहे, शिरूर तालुक्यातल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेला विनंती आहे की आज आपण दाखवून देऊया ह्या महाराष्ट्राला. आज आपण महाराष्ट्रामध्ये एक उच्चांकी मताधिक्याचं मतदान ह्या मतदारसंघामध्ये करूया आणि खऱ्या अर्थानं शिवशाहीला सुरुवात करूया अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो.
मी जास्त काही बोलत नाही, आदित्यजींना उशीर होतोय म्हणून मी जाता एवढंच सांगेन की 10 वर्ष लोकसभेमध्ये खासदार म्हणून काम करत असताना मध्यंतरी माझ्यावर टीका करतात की सभागृहामध्ये सर्वाधिक कमी उपस्थिती, दांडी बहादर खासदार. आता ज्यांना कळत नाही ती सुद्धा बोलतात, माझ्यावर टीका करतात. माझी उपस्थिती आहे 43% आणि आमचं लोकसभेचं सभागृह गेल्या 5 वर्षात चाललं 39% दिवसांमध्ये चाललं. त्यात 43% दिवस मी हजर होतो. गेल्याच आठवड्यामध्ये चेन्नई ह्या ठिकाणी एका सरकारी NGOनं लोकसभेमधले 12 टॉप परफॉर्मिंग खासदार म्हणून निवड केली आहे. त्यात माझा नंबर 3रा आहे. सभागृहामध्ये सर्वाधिक जास्त प्रश्न विचारणं, प्रत्येक चर्चेमध्ये सहभाग घेणं, बजेटवर बोलणं, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणं, त्यामुळं 1044 गुण देऊन माझा त्या ठिकाणी सन्मान करण्यात आला. हे सगळ्या जनतेला माहिती आहे आणि हा सत्कार माझ्या दृष्टीनं हा तुमच्या सर्व जनतेच्या आशीर्वादामुळे आणि सर्वसामान्यांचा सत्कार आहे असं मी समजतो. प्रचाराला सुरुवात होईल. फक्त एवढी हात जोडून विनंती आहे की गेल्या वेळेला ह्या तालुक्याने 21-22 हजाराचं मला लीड दिलं होतं. त्यावेळेला आणि शिरूर शहरानं 3-3.5 हजाराचं लीड ह्या फक्त या गावानं दिलं होतं, शिरूर शहरानं. आणि म्हणून मला सर्व शिरूर शहरातल्या व्यापाऱ्यांना, सर्वसामान्यांना विनंती करायची, नरेंद्र मोदींना आपल्याला पंतप्रधान करायचं, त्यासाठी आपल्याला किमान 7 हजाराचं लीड या शिरूर शहरामधून पाहिजे. आणि सगळ्या मतदारसंघामध्ये मी फिरलो, माझ्या 5 फेऱ्या झालेल्या आहेत फिरून. आणि म्हणून मी एवढीच जाता विनंती करेल की जसे आशीर्वाद, जसं प्रेम आपण आतापर्यंत मला दिलं, तसेच आशीर्वाद आणि प्रेम माझ्या पाठीशी ह्या पुढच्या काळात राहू द्या. एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बोलू का? ऐकून सगळ्यांना ऐकू होतं नाटक. खरं खूप दिवसापासून शिरूरमध्ये यायचं होतं मला. आज युवा संवाद दौरा ठरलेला आहे आणि 2-3दा दौरा रद्द झाल्यानंतर खरं म्हणजे आज दौरा ठरलेला तुमच्यामध्ये आलो भेटायला. तुमच्याकडून गप्पा मारायच्या होत्या, बसून गप्पा मारायच्या होत्या. तिथे नाही शकत म्हणून इथे बसलो मी, पण तुमच्यामध्येच बसलो. तिथे आलं तर चिंगराचिंगरी आणि चिंगराचिंगरी एवढ्यासाठीच होईल कारण जर गर्दी बघितली तर कोणालाही त्यावेळी शिवसेनेची सभा, राष्ट्रवादी काँग्रेसची सभा नाही. जिथे जिथे बाबा गच्च बसले, बालकनी सीट पण बसले होते, वरती बालकनीमध्ये पण बसलेच होते. बालकनीला तुम्ही बोलत शिवसेनेचं आता इन्कमिंग चालू झालेलं आहे. बरोबर आहे. शिवसेनेत इन्कमिंग फ्री आहे, जो जातो आउटगोईंग त्याला जड पडतं. आता शिवसेनेचं काय चालू झालेलं आहे बघू. आता बघू. देशभरात मला पूर्ण लाट दिसते, भगवी लाट आहे. जिथे जाल तिथे तुम्ही बघाल येणारी सत्ता जी आहे, युवा सत्ता आहे, भगवी सत्ता आहे. आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्र जिथे फिरतोय मी, मराठवाडा झालं, कोकण झालं, रायगड झालं, आज शिरूरमध्ये आलं. आणि योगायोगाने आज निवडणुका चालू झाल्यात आजपासून. साधारणपणे कुठच्याही निवडणुकीत पहिली सभा ही प्रचार सभा असते, बरोबर ना? आपली काय ही कुठली सभा? विजयाची सभा आहे. ही विजयाची सभा आहे. कारण महाराष्ट्र आपल्याला बदलायचं होतं. अरे बंद कर, आतमध्ये पदाने बोलणं कोण? आता सरकारचे घोटाळे बोलायचे, सगळे पण काय बोलतो. शिवाजी महाराजांनी बंदीमध्ये सांगितलं, बैलांवर बंदी टाकलेली, बरोबर आहे? बरोबर आहे. तुम्ही मंत्र्यांना धावायला कसं लावणार? बैलगाडी बंदी होणारच, मंत्र्यांना कोणाला धावायला चालू करा. नाहीतर बैलापेक्षा कमी काम करतो, बैल आपल्या जास्ती काम करतो. पण जिथे जातो तिथे
पूर्ण महाराष्ट्रभरात देशभरात एक अंधकार पसरलेला आहे, अंधार पसरलेला आहे. खूप प्रश्न आहेत. गेल्या 10 वर्षात या युपीएच्या भ्रष्ट सरकारने आणि महाराष्ट्रात 15 वर्ष काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेस, नॅशनल करप्शन पार्टी याने वाट लावून टाकली. नुसतं 2 गोष्टी केल्यात, नकली धरणं आणि नकली धोरणं, बाकी ह्याच्या पुढे काही केलं नाहीये. आणि मग हे सगळं बदलायला एक मार्ग दाखवायला, सूर्योदय जसा होतो त्यावेळी जसं पूर्ण आकाश भगवं होतं, त्यासाठी आता ह्या भगव्याची गरज आहे. आणि हा भगवा आपण दर्शवणार आहोत दिल्लीवर. तयार आहात का? कारण प्रश्नचिन्ह आहेत. इथे तरुण वर्ग खूप दिसतो मला, हात वरती करून दाखवा तरुणांनी. एवढा तरुण वर्ग आहे. काका तुम्ही का हात वर केला? प्रत्येक शिवसैनिक हृदयाने तरुणच असतो, ती जाग असते सगळ्यामध्ये. पण अर्थात कॉलेजमध्ये जाणारी मुलं पण असतील, मुलं मुली. मला सांगा, तुमचं शिक्षणाशी तुम्ही खुश आहात? तुम्ही सांगा, उत्तर द्या. असाल तर असाल बोला, नाही तर नाही बोला. चुकलं तर चुकलं सांगा. आणि नंतर शिक्षण झाल्यानंतर, डिग्री वगैरे झाल्यानंतर तुम्हाला ही खात्री आहे का की तुम्हाला नोकरी मिळणार आहे? नोकऱ्या नवीन आल्यात महाराष्ट्रात. अभ्यास करताना 24 तास वीज आहे, पाणी आहे, तुमच्या कॉलेजपर्यंत जायला बस आहे, पुढचा मार्ग आहे. डोनेशन घेतात ना. आणि कॉलेजेस कोणाचे आहेत? भ्रष्टवादी, नॅशनल करप्शन पार्टी. एकच शब्द आहे आपला. आणि हे तुम्हाला बदलायचं आहे की नाही? कारण याच्या पुढेही जाऊन जर तुम्ही विचार केला तर तरुणांसाठी नोकऱ्या जर तुम्ही विचार केला तर सरकारी नोकऱ्या जर घेतल्या तर तिथेही प्रमोशन मिळतंय का? पोलिसांना विचारा तुम्ही, पगार वेळेवर मिळतोय का? दिवाळी भत्ता मिळतोय का? मुलांच्या शिक्षणासाठी पैसे मिळतात का? घरं कशी मिळतात? आणि मग हे चित्र सगळं बघितल्यानंतर कुठेतरी तुम्हाला बदल आणायचा आहे की नाही, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. शेतकरी खुश आहे का? शेतकऱ्यांची मुलं, शेतमजूर खुश आहेत, व्यापारी खुश आहेत, सगळेच रडतात महाराष्ट्रात. आणि मग तुम्हाला ठरवायचं कोणाला निवडून देणार तुम्ही. एका बाजूला शिवसेना, भाजप, आरपीआय ही महायुती आहे. रामराज्य आणायचं, भगवा हातात शिवबंधन घेतलेलं, धनुष्यबाण घेतलेलं आहे. आणि समोर हा काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसचा रावण उभा आहे. त्या रावणाचं दहन करणार आहात की नाही तुम्ही? एका बाजूला आपले शिवाजी बाबा आहे, बरोबर ना? समोर कोण आहे? कुठचे बाबा? राष्ट्रवादीचे कोण बाबा आहेत? आणि ते त्याला धरण्यात काय करायचंय? तुम्हाला काय अडचण आली की शिवाजी बाबा पण मदत करतात की सांगतात मी धरणाला उभं राहून? असं नाही करत ना. हा माणूस तुम्हाला निवडून द्यायचा. कारण जसं मी सांगितलं आत्ताच, शिवसेनेत इन्कमिंग चालू झालंय, सगळीकडे इन्कमिंग चालू झालेलंच आहे. मध्ये मध्ये कानावर आलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षांना पण एनडीए द्यायचं होतं. त्याला सांगितलं नाही, भ्रष्ट लोक नाही. आता जे येणार आहे ते रामराज्यामध्ये शिवसेना, भाजप, आरपीआयची महायुतीची सत्ता येणार आहे. आणि ही सत्ता जी आहे ही तुमची सर्वांची सत्ता असणार. जे जे लोक आमदार, खासदार, मंत्री मोदीजींच्या दिल्लीत आणि उद्धवजींच्या महाराष्ट्रात असतील, तुमचे मंत्री असतील, तुमच्यात राहतील, तुमचं काम करतील आणि तुमच्या बरोबर राहतील. एवढं आश्वासन मी तुम्हाला देतो. तुमचं जास्ती वेळ घेणार नाही, वेळ खूप झालेला आहे. पण मला तुम्ही एकच शपथ द्या की आता काय, कुठची निशाणी? धनुष्यबाण. कुठचा रंग? आणि उमेदवार एकच वादा, एकच वादा, एकच वादा, एकच रंग, एकच निशाणी. मी तुम्हाला शपथ देतो की जास्तीत जास्त मतांनी तुम्ही निवडून आला. माझे आमदार, खासदार, मंत्री तुमच्यासोबत राहून तुमचं काम करतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.